नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण व्हिडिओ संध्याकाळी बनवू राहिलो। आपण आपल्या इथंच बसलेलो आहेत, आपल्या या गल्लीतच। हे पहा, मित्राची वाट पाहू राहिलोय। मित्र येणार आहे, आपल्याला आता थोडं बाहेर जायचं आहे। बाहेर म्हणजे काय नाही, सोयाबीन चिल्ली खाण्यासाठी चाललोय आपण बाहेर। बघा, आता मित्राची वाट पाहू राहिलो, येईलच 1-2-5 मिनिटात। फोन केला होता मी त्याला आत्ता। हे पहा, आली गाडी। चला आता निघूया, आपण सोयाबीन चिल्ली खायला जायचंय। काय आलं ना, आता कालपर्यंत आपले दुकान चालू होतं, राशन दुकान। आता राशन दुकानला सध्या सुट्टी आहे 10-1 दिवस, त्याच्यामुळे आपण आहे ना बाहेरचे व्हिडिओ बनवू राहिलो। चाललोय आपण थोडं गावाच्या साईडला राहिलोय, त्याच्यामुळे आपल्याला आता पुढे गावात चाललोय आपण। बराच टाइम झाला, दुकाने वगैरे बंद झाल्यात बऱ्याच। रस्ता वगैरे सगळा मोकळा आहे। हे आपलं गावाचा मेन रोड आहे, बीड रोड आहे हा, नगर बीड रोड। नगरहून आलं आणि या रोडनी सरळ जाऊन पुढे जाऊन उजव्या हाताला वळालं तर शिरूर मार्गे बीडला जाता येतं। आणि सरळ गेलं तर आपला माजलगाव मार्गे परभणी वगैरे विशाखापट्टणम, कल्याण विशाखापट्टणम हायवे आपल्या इथून गेलेला। आणि उद्या आहे ना आपलं गाव बंद आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा हो ना, म्हणून आपल्या गावाने बंद पुकारलाय उद्या। त्यासाठी पूर्ण गाव बंद राहणार आहे। आलोय आता आपण मेन चौकात आलोय। इथून जर उजव्या हाताला गेलं तर शेवगावकडे रोड जातो आणि सरळ जर गेलं तर नगरला जातो। जेव्हा आलोय आपण चायनीज मध्ये, हे आपल्या इथलचं चायनीज आहे। सुरुवातीला स्टार्टर म्हणून एक फ्राईड नूडल दिलेत आणि शेजवान चटणी आणि थोडा कोबू दिलाय। मी माझा मित्र आलेलो आहे सोबत। आणि बघा, आली आपली सोयाबीन चिल्ली। या मित्रांनो खायला। तर चला, मी खातो। आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओत।